नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आज या ठिकाणी मी सांगणार आहे पीक विम्यासंदर्भात. ठीक आहे. शेतकऱ्यांना जो पीक विमा आहे मित्रांनो 2024 खरीप पीक विमा तो 31 मार्च पूर्वी मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. आता यांनी ही जी माहिती दिलेली मित्रांनो, या संदर्भात त्यांनी काय सांगितलेलं आहे आणि हा जो विमा आहे मित्रांनो, हा किती मिळणार आहे, कसा मिळणार आहे, या संदर्भात त्यांनी अजून काय माहिती दिलेली आणि कुठे माहिती दिलेली ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकऱ्यांना खरीप 2024 चा पीक विमा 31 मार्च पूर्वी मिळणार. कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन. पीक विमा योजनेतून खरीप 2024 ची नुकसान भरपाई देण्यासाठी 2117.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकार हिस्सा विमा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रगतीवर आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप 31 मार्च पूर्वी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात ही माहिती दिलेली आहे. यावेळी ते म्हणाले, 31 मार्चच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येईल. राज्य सरकारकडून विम्याचा हप्ता कंपनीला उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागेल. परंतु 31 मार्च पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची खरीप 24ची विमा भरपाई रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ठीक आहे. पुढे काय म्हणाले बघा. खरीप हंगाम 24चा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाही. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित पीक विमा रकमेवरून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर आणि भाजपचे आमदार श्वेता महाले यांनी लक्षवेधी उपस्थित केली. त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बोलत होते. या दरम्यान राज्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना कंपन्यांना दिल्या. काही भागात पंचनामे करण्यात आले, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही खरीप 24चा पीक विमा मिळाला नाही. राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप शेतकरी नेते करत आहेत. मित्रांनो, तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल, बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याची कल्पना सुद्धा कंपन्यांना देण्यात आलेली होती आणि अद्याप हा जो पीक विमा आहे हा मिळणे अपेक्षित होतं, परंतु अद्यापही हा मिळालेला नाही. त्या संदर्भात जे आपले कृषी मंत्री आहे माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात ही माहिती दिलेली आहे की 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पीक विम्यासंदर्भात. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.